नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा. माझं नाव आहे राजदीप तांबे. माझं नाव शुभम कांबळे. आणि आज आपण आलेलो आहोत वांद्रे पूर्व म्हणजेच संगम या गोविंदा पथकाला खास भेट देण्यासाठी, कारण ही त्यांच्या यशाची एक कहाणी आहे आणि ती आम्हाला तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायची. तर आज आपण आपल्याबरोबर आहेत या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक म्हणजेच सागर मालुसरे सर आणि आपला गोविंदा शेखर येलमकर आणि आपले बाळ गोविंदा पथक यांच्यावर आपण आज गप्पा मारणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार शेखर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. आज आपण बघतोय की जे तुमचे यावर्षी 8 थर लागलेले आहेत, वांद्रेमधील पहिले 8 थर, आणि जे आम्ही बघितले की 3 वेळा 8 थर खरं तर यांनी लावले त्यावर्षी. आणि मला आठवतं की आपण 2013 नंतर तब्बल हा 12 वर्षाचा प्रवास आहे. हा प्रवास छोटा नाही आहे, तुमच्यासाठी सुद्धा खूप मोठा संघर्ष होता. तर ह्या मागचा प्रवास कसा होता? प्रथमतः 360 कट्ट्याला संगम परिवाराकडून आम्ही शुभेच्छा देतो की तुम्ही हा जो ब्रॉडकास्ट करता तो खरंच खूप एक सामाजिक संदेश तुम्ही पोहोचवताय. गोविंद्यांची जी सुरुवात कशी होते, प्रत्येक गोविंदा हा कशा प्रकारे कुठल्या कष्टाने इतक्या वरती जातो ते तुम्ही ब्रॉडकास्ट करताय. 2013 ते 2025 हा जो प्रवास होता 12 वर्षाचा, या प्रवासामध्ये संगम गोविंदा पथकाने जेवढे विजय बघितले त्याच्यापेक्षा जास्त पराजय बघितले. मी ह्या गोष्टीवर बिलीव्ह करतो, नापास झालेल्या मुलालाच पास होण्याची किंमत कळते. सो संगम गोविंदा पथक 2013 ते 2025 जो ग्राफ खालून असा वरच्या लेवलला आज आलेला आहे, ते फक्त आणि फक्त या मुलांच्या मेहनतीने. ह्या गोविंदा पथकाचं सगळ्यात मोठं यश म्हणजे संगम गोविंदा पथकाची मॅनेजमेंट टीम, सर्व सिनियर्स आणि संगम गोविंदा पथकावरती प्रेम करणारे वांद्रे विभाग, खार विभाग, सांताक्रूज विभाग या विभागातली लोक. त्यामुळे हे यशस्वी चित्र आज संगम गोविंदा पथकाने जो 8 थराचा सेटअप उभा करून उतरवला, 3 ठिकाणी 8 थर लावून 3ही ठिकाणी यशस्वीरित्या थर उतरवले. तो जो लोकांचा आणि मुलांचा कॉन्फिडन्स होता, तोच खरं संगम गोविंदा पथकाच्या यशाचं रहस्य. या 12 वर्षात असे काही क्षण आले का ते 8 थर शक्य नाही होणार? हा, एका क्षणाला असं वाटलेलं की आपण जो 2013ला ग्राफ पकडलेला, तो ग्राफ कुठेतरी काही गोष्टींमुळे बरीच मुलं इंजर्ड पण होती, काही मुलं बाहेर होती जागेअभावी, किंवा आजूबाजूला गोविंदा म्हणजे एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत, दुसऱ्या गल्लीतून तिसऱ्या गल्लीत, असा जो गोविंदांचा प्रवास होता. सो कुठेतरी क्राऊड कंट्रोल होणं गरजेचं होतं. त्यामुळे एक शाश्वती नक्कीच होती की हा, कुठेतरी लोकांना एक आम्ही आश्वासन देऊ, विश्वास देऊ की हो, बांद्र्याकरता संगम गोविंदा पथक तेव्हाही होतं, आजही आहे आणि पुढेही राहील. आमचं एक विजन आहे, संगम परिवाराचं, संगम गोविंदा पथकाचं एक विजन आहे की जेव्हा जेव्हा बांद्र्यामध्ये गोविंदांची संघर्ष लढाई असेल, तेव्हा त्या लढाईमध्ये संगम गोविंदा पथक हे वरच्या स्थानावर असेल. सो हा प्रवास करताना आम्हाला कुठेतरी असं वाटलेलं की कुठेतरी कमी जास्तपणा होईल गोविंदांच्या बाबतीत, पण त्या सगळ्या गोष्टी आम्ही पाठी सारून यावर्षी नव्याने सुरुवात करून संगम गोविंदा पथकाने जे रेकॉर्ड करायचं होतं ते रेकॉर्ड अचीव केलं. त्याबद्दल नक्कीच संगम परिवाराचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. शारीरिक फिटनेस आणि मानसिक तयार संतुलन कसं राखता तुम्ही? सुरुवात गोविंदा पथकांच्या जी आपण प्रॅक्टिसला सुरुवात करतो त्याच्या अगोदर हे प्रिपरेशन जे ठरतं ते एक मॅनेजमेंट टीम, युवा मुलं
यांचा एक समन्वय असतो. त्याच्यामध्ये एक कॅल्क्युलेशन असतं की शारीरिक गोष्टींमध्ये तुमचा 365 दिवस हा कुठल्या ना कुठल्या स्पोर्ट्समध्ये तुमची कनेक्टिव्हिटी असणं, त्याच्यानंतर तुम्ही 365 डेज स्वतःला, तुमच्या शरीराला कशा पद्धतीने डेव्हलप करता. आज संगम गोविंद पथकामध्ये एक गोष्ट मी अभिमानाने सांगतो की या गोविंद पथकाने जेव्हा 2013ला 8 थर लावलेले, तेव्हा त्याच गोविंद पथकाच्या आजूबाजूला सगळे दिग्गज गोविंद पथक होते. सगळी मुलं जी होती त्या गोविंद पथकातली, ती सगळी मुलं ही शरीराने एकदम हट्टीकट्टी होती. त्याच्यानंतर जो वरती सेटअप उभा राहणारा हाही एकदम मजबूत होता. त्या मानाने संगम गोविंद पथक आम्ही खूप म्हणजे एकदम बोलतात ना, एक खालच्या जागी होतो. पण आम्ही जे चित्र बघितलं ना, त्याच्यानंतर आम्ही त्या मैदानामध्ये त्याच जागेवरती ह्याच मुलांमध्ये 8 थर लावून आम्ही तो गोविंदा उतरलो. आणि बाकीचे जे मोठे दिग्गज गोविंदा पथक होते, ज्यांच्यामध्ये मोठ्या ताकदीची मुलं वगैरे होती, ते गोविंदांचे थर कोलॅप्स झाले. सो त्याच्यातून आम्हाला एक गोष्ट मात्र शिकायला मिळाली की शरीर, एक मानसिक संतुलन, शरीर आणि एकाग्रता, या तिन्ही गोष्टी गोविंदा बरोबर 2 महिने अगोदर प्रिपरेशन करतो. हे प्रिपरेशन चालू राहतं आणि त्यानुसार आम्ही मुलं सॉर्टिंग करतो. आम्ही प्रत्येक मुलांना जबाबदारी दिली आहे. शेखर आहे, शेखरचं काम आहे, शेखरचा वरचा जो सेट जाईल तो पूर्ण सेट कॅल्क्युलेशन करणं शेखरचं काम. जो बेस उभा राहतो, त्या बेसमध्ये जो सेट उभा राहतो त्या सेटचं म्हणजे आम्ही व्हॅल्युएशन काढतो की प्रत्येक मुलगा किती वेट घेतो. सो एखादा मुलगा जर 150-200 किलो वेट घेतो तर त्याची शारीरिक सृष्टी कशी असावी, सो हे मॅनेजमेंट बेसवाले करतात. त्याच्यानंतर जाणारा दुसरा तिसरा थर, ह्याच्यामध्ये आम्ही वेट हे कॅल्क्युलेशन ठेवतो. म्हणजे जर ग्राउंड पासून एखाद्या मुलाला, बेसवाल्या, जर 150-200 किलो वेट घ्यायचं आहे तर आम्ही प्रत्येक एव्हरेज वेट 50 किलोच्या हिसाबाने कॅल्क्युलेट करतो. सो हे आमचं एक वेट कॅल्क्युलेशन असतं. आणि त्याच्यानंतर शारीरिक जो आपला मेन टास्क आहे तो, त्या गोष्टी आम्ही पूर्ण मॅनेज करून तशा पद्धतीने सेट उभा करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे 8 थर 3 वेळा लावून यशस्वीरित्या उभे राहून व्यवस्थित उतरवणं, यामागे इतकं मोठं कॅल्क्युलेशन आहे, इतका मोठा अभ्यास आहे हा खरं तर. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांची साथ छानपैकी लागते आणि हाच त्यामुळे हा गोविंदा इतका पण छानपणे उभा राहिलाय. नक्की नक्की, खूपच अभिनंदन. तर दादा, तुझ्यासाठी प्रश्न की ज्यावेळी तू 3 इतके वगैरे उचलतोस त्यावेळी तुझ्यावर ती जबाबदारी असते आणि ती फिलिंग्स काय असते ज्यावेळी इतक्या वरती जातोस? मी 2010-11 पासून संगम गोविंदा पथकाचा एक भाग आहे. जवळजवळ शाळेत असल्यापासून मी सरांना, माझ्या सर्व आमचे कार्तिक दादा आहेत, निलेश दादा आहेत, या लोकांना मी सगळ्यांना तेव्हापासून बघतोय. आणि आज एक बरं वाटतं की आम्ही तेव्हा लहान होतो आणि ही मंडळी कुठेतरी थरात होती आणि आज असं झालं की आम्ही थरात आणि खाली पकडायला आम्हाला ती लोक आहेत. एक ते कॉम्बिनेशन आहे आमच्याकडे, ती फिलिंग आहे. एकच आहे की आम्ही या 3 अक्षरासाठी काम करतोय, ते म्हणजे संगम गोविंदा पथक. जेव्हा जेव्हा मी पहिल्यांदा थरात आलो तेव्हा मी शिडीमध्ये होतो. त्याच्यानंतर गोष्टी सगळ्या समजून घेतल्या, दहीहंडी काय असते, कशा प्रकारे चढावं लागतं, त्याच्यानंतर टेक्निक काय असतात. सगळ्यात मोठी गोष्ट टेक्निक आहे. ती जर आपल्याकडे नसेल तर मे बी आपण तेवढं वजन वरती मारू शकत नाही. प्रत्येक वेळेला फक्त शरीर यष्टी चांगली असेल चालत नाही, तर आपल्याकडे टेक्निक लागते. आणि डोक्याने कसं खेळायचं आमचे प्रशिक्षक सागर मालुसरे यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. जेव्हा मी 3 एक्के उचलायला लागलो तेव्हा माझ्याकडे वरती जबाबदारी अशी होती की माझ्याकडे ऋत्विका होती, उमंग सारखा मुलगा होता. जर ह्यांना कुठेतरी लागू नये ही जबाबदारी माझी होती. या दोघांची जबाबदारी माझी. माझ्यावरती असणारा मनीष आहे, तो नेहमी डोळे झाकून, म्हणजे आमच्याकडे जर कॉन्फिडंट मुलगा सगळ्यात जास्त कोण असेल तर तो मनीष आहे. किती वेळा पडला, किती वेळा तो खाली आला तरी तो 100% त्याचा वरती देतो. त्याच्यामुळे मला त्याचं टेन्शन नसायचं. पण आमच्या दोघांची जबाबदारी ऋत्विका आणि उमंगची असायची. त्याच्यानंतर आम्ही 3 एक्के चढल्यानंतर आजपर्यंत आम्हाला तरी वाटत नाही की आम्ही वरतून कधी पडलोय. चुकून एखाद दुसरा होतं थरामध्ये, पण आम्ही वरतून कधीच फेल करणार नाही. कारण आमचं नेहमी एकच कॅल्क्युलेशन असतं की आपण जर चुकलो तर खालच्यांची मेहनत वाया जाते. वरती गेल्यानंतर एखाद दुसरा थर उतरावे लागले तरी आम्ही ऍग्री होत नाही. आम्हाला सलामी द्यायचीच आहे, आम्हाला थर सक्सेस करायचे, कारण त्याच्या खाली जी मुलं आहेत त्यांची मेहनत आहे. म्हणजे एखादा माणूस वरती चाललाय थरात, तो खालच्यांमुळे चाललाय. आम्ही एखाद्याच्या खांद्यावर पाय देतोय म्हणून आम्ही सलामी देतोय. खरं तर आजकाल काय झालं की थरांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. वरचे 3 एक्के, वरचे 4 एक्के, पण त्याच्या खाली बेसच्या वरती 3 वाले, आमचे जे 2 वाले आहेत, त्या मुलांची जी मेहनत खरी आहे ना,
ती कदाचित दिसत नाही. आणि आज एक अभिमान वाटतो, आज एक आनंद वाटतो की तुम्ही जो कन्सेप्ट घेऊन आलात याच्यातून हे संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला या गोष्टी समजतात. नक्कीच खरंच कौतुक आहे पेसवाल्यांचं की इतका वेळ इतकं वजन घेऊन उभं राहायचंय. तर आणि या छोट्या गोविंदा पथकात मुलांचं सुद्धा खरंच खूप म्हणजे कौतुक आहे की इतक्या उंचीला जाऊन त्यांना उभं राहायचं, ती सलामी द्यायची आणि कडक 8 आपले खांद्यावर घ्यायचे. तर बाळा तुझ्या मनामध्ये काय फिलिंग होती की तू पहिल्यांदा इतकी उंच गेली? तुझं नाव काय आधी मला ते सांग. किती वर्षाची आहे तू? 11 वर्षाची झाली मी 12. त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय होती फिलिंग की तू इतक्या उंचीला गेलीस त्यावेळी? पहिल्यांदा थोडी भीती होती, हा. पण मला गोविंदावर विश्वास होता आणि दादा असतात ना पकडायला. अरे खूपच गोड. तुला कसं वाटतं ज्यावेळी तू इतक्या उंचीवर जातोस? तुझ्या मनामध्ये काय वाटतं त्यावेळी? काही नाही, खाली असतात ते पकडतात, ती भीती नसते. सुरुवातीला कधी अशी प्रॅक्टिसला वगैरे भीती वाटलेली? नाही. कधीच नाही. सरांनी असं काय दिलेलं की भीती वाटतच नाही? कुठला कान मंत्र होता? हा सर ठीक आहे. शेखर तू आहे ती गोविंदा आणि प्रशिक्षक तुमचं नातं काय? खरं तर एक अटॅचमेंट आहे सरांसोबत. म्हणजे ती व्यक्ती मला वाटत नाही की मी आजपर्यंत कुठल्या व्यक्तीचा तेवढा विचार करेन दहीहंडीत. आणि मीच नाही तर आमच्याकडची प्रत्येक दहीहंडीपटू किंवा प्रत्येक गोविंदा आमच्या चाळीतील इव्हन लोक सुद्धा सरांचा तेवढा रिस्पेक्ट करतो. कारण त्या व्यक्तीचं डेडिकेशन हे संगम गोविंदा पथकासाठी अनबिलिव्हेबल आहे. आम्ही ते म्हणजे सांगूच शकत नाही एवढं त्यांनी आमच्यासाठी केलंय. आणि आम्हाला नेहमी जर एखादी गोष्ट आम्हाला करायची आहे तर आम्ही सगळे मनात ठरवतो की करायचं आहे तर आपल्या संगमच्या माऊलीसाठी आणि करायचं तर मालुसरेसाठी. कारण त्या 2 व्यक्ती आमच्या नेहमी पाठीशी असतात. आमच्या देवीचा आशीर्वाद सदैव प्रत्येक मुलांवर असतो. आमच्या कोणत्याही शुभकार्य, आमच्या कोणत्याही अडीअडचणीत ती देवी आमच्या पाठीशी उभी राहते. तसंच सर म्हणजे दहीहंडी आम्ही चालू केली त्यानंतर कदाचित आम्ही लोकल लेवलला खेळत होतो, पण जर कुठेतरी चांगल्या पद्धतीने आपल्याला मंडळाला पुढे न्यायचं आहे तर एखादा माणूस असा लागतो की ज्याच्याकडे टेक्निक आहे. आणि या टेक्निक शिकवण्याचं काम किंवा आमच्यातलं संघटन मजबूत करण्याचं काम सगळ्या सिनियरला जर एकत्र घ्यायचं तर कदाचित आमच्यासारखे आम्ही पटकन सिनियर्सला बोलवू शकत नाही. पण सरांचा तो अधिकार आहे. सर त्या अधिकाराने सर त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टींचे टेक्निक आहे, त्यांना काम कसं करून घ्यायचं आहे माहिती आहे, कोणाला कुठे चालवायचं आहे माहिती आहे. अशी अनेक मुलं जी आमच्या पथकात नवीन आली होती 2022ला, म्हणजे ज्यांनी कधी दहीहंडीच खेळली होती, त्या मुलांना सरांनी आज 2 मध्ये 3 मध्ये ती जागा बनवून दिली. आणि ती मुलं हक्काने सांगतात की मी आज इकडे खेचू शकतो. म्हणजे आम्ही तर 10-10, 15-15 वर्ष खेळलोय, पण जी मुलं नवीन आली त्यांना सुद्धा बनवण्याचं काम हे सरांनी केलंय. अर्थातच प्रत्येकात क्वालिटी असते, पण ते क्वालिटी ओळखण्याचं काम हे फक्त प्रशिक्षकच करतो आणि तो एखादा चांगला प्रशिक्षकच करतो. आणि मला आणि माझ्या संपूर्ण गोविंदा पथकाला याचा अभिमान आहे की आम्हाला प्रशिक्षक म्हणून सन्माननीय सागर मालुसरे सर आमच्या सोबत नेहमी असतात. प्रशिक्षक म्हणून गोविंदाबद्दल तुम्ही काय सांगाल? भरपूर आहे, हवा का पुरणार नाही आपल्याला. पण एक थोडक्यात आहे, सांगा सर. संगम गोविंदा पथक 2008ला सुरुवात झाली गोविंदा पथकाची. त्यावेळी मी सुद्धा गोविंदा खेळायचो, पण मी माझ्या गोविंदामध्ये खेळायचो नवी जायकवाडी ताडदेव. सो मला ह्या गोविंदामध्ये शिकवण्यासाठी वगैरे सूरज कदम, त्याच्यानंतर आपले तांबे, प्रशांत तांबे, रुपेश पारदे, ही लोक ओळखीतली लोक होती. तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला गोविंदाच्या बाबतीत आम्हाला शिकवा टेक्निक्स वगैरे. सो सुरुवात तिथून झालेली, पण संगमला पुरेसा वेळ देता येत नव्हता, कारण का मी स्वतः गोविंदा खेळायचो, माझी स्वतःची आवड होती. मग मी इथे शिकवायचो, जेवढा काळ मला मिळायचा तितका काळ मी शिकवायचो आणि मग मी माझ्या प्रॅक्टिसला जायचो. पण मी शिकून गेल्यानंतरही त्यांचं डेडिकेशन होतं की ते जे शिकवलं त्या पद्धतीने थर रचत होतं. म्हणजे पाठी आपण जो विश्वास गोविंदा पथकांवरती सोपवतो तो ती मुलं यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवतात. ही एक संगमच्या बाबतीत कन्सेप्ट मनामध्ये होती. आणि एक संगम गोविंदा पथक आणि संगम परिवार ही एक संकल्पना संगम गोविंदा पथकाविषयी मनामध्ये आहे. बाकी किती गोविंदा आले जरी माझ्याकडे, तरी जो अधिकार आहे संगमवरचा तो माझा कधी कमी नाही होणार, तो आहे तसाच राहणार. आणि गोविंदाने भरपूर काही दिलं. संगम गोविंदा पथकाने नाव दिलं, त्याच्यानंतर आज बांद्रे विभागात, सांताक्रूज खार विभागात प्रसिद्धी दिली. म्हणजे जे भगवंत पदरात देतो ना त्याच्यापेक्षा काही पटीने मला संगम गोविंदा पथकाकडून मिळालं. श्रीकृष्णाचा आशीर्वाद खरंच पाठीशी. नक्कीच नक्कीच. त्यामुळे त्यांचं आणि माझं नातं तेव्हाच संपेल जेव्हा मी ह्या जगात नसेल तेव्हा. अरे त्याच्या असं अगोदर तर नका नक्कीच बोलू. नाही.
त्याचमुळे खरं तर आम्ही आता इथे बघतोय की ट्रॉफीने खरं तर हा अर्धा रूम भरलेला आहे. त्याच्यामुळे खूपच छान वाटतंय की इतक्या छान ट्रॉफीज तुम्ही कमवल्यात खरं त्या तुमची त्यामुळे खूप मागे खूप मेहनत आहे. तर साधारणतः सर हा आपला किती मुलांचा एक गोविंद आहे? आपला गोविंदा जवळजवळ म्हणजे थरात राहणारी मुलं, त्याच्यानंतर आपली बाहेर थराच्या अवतीभोवती असणारी मुलं, जवळजवळ 150-200 मुलांचा आपला क्लब आहे. सर ज्यावेळी इतका मोठा गोविंदा पथक ज्यावेळी आपण क्राऊडमध्ये नेतो, ही लहान मुलं असतात, त्यावेळी तुम्ही मॅनेजमेंट सुद्धा कसं सांभाळता? त्यावेळी मात्र कसरत असते. त्याच्यासाठी सगळ्यात मोठा रोल आमचा जो करते ना ती आमची मॅनेजमेंट टीम, जी संगम गोविंदा पथकाच्या पाठीशी भक्कम उभी आहे. बाकी काय होईल की नाही मला माहिती नाही, पण मला मॅनेजमेंट टीमवरती इतका विश्वास आहे ना की ज्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत गेलेल्या गोष्टी डाउनलोड होतात आणि ज्या पद्धतीने ते लोक फॉलो करतात, सो सगळ्यात थर लावणारा जितका इम्पॉर्टंट आहे ना यश, जो 8व्या थरावरती उभा राहणारा मुलगा आपल्याला यश आपल्या पदरात देतो ना, त्याच्यापेक्षा जास्त यश आपली मॅनेजमेंट टीम आपल्या पदरात देते. म्हणून मी मॅनेजमेंट टीमला, एखादा गोविंदा जर तुम्हाला मोठा करायचा असेल, एखादी टीम वर्क तुम्हाला मोठी करायची असेल, तर त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी गोष्ट असते ती तुमची मॅनेजमेंट टीम. तुम्ही विश्वविक्रम कितीही करा, पण विश्वविक्रम करण्याच्या अगोदर तुमच्या पाठीशी उभी असते ती तुमची मॅनेजमेंट टीम. आणि हे संगम गोविंदा पथकाचं सगळ्यात मोठं मटेरियल आहे, जे लोकांना माहिती नाही, पण आम्हाला माहिती आहे आमचं मटेरियल काय आहे. ते आमच्याद्वारे आता नक्कीच कळेल. आणि जगापर्यंत पोहोचलंच पाहिजे. 2024ला जेव्हा थर कोसळले होते तेव्हा तू तेच सफेद टी शर्ट घातलेलीस, त्या मागचं कारण काय? खरं तर 2 वर्ष आम्ही 2013ला 8 थर लावल्यानंतर म्हणजे खूप बॅड पॅच आम्ही बघितला, जो म्हणजे खूप व्हिडिओज पण त्याच्या आहेत. आम्ही पडलोय, खूप बेकार पद्धतीने पडलोय. गोविंदा पथक अनेक मुलं सोडून गेली. पण एक होतं की संगम गोविंदा पथक हे परत खाली येऊन नाही देत. आम्ही ते चालू ठेवलं. सरांचं मार्गदर्शन होतं, आमचे खूप सिनियर्स मुलं आमच्या सोबत होती. पण एक असतं की मेहनत 200% जरी केली तरी 1% आपला स्टार चांगला लागतो. तो 1% स्टार आम्हाला भेटत नव्हता. 2022ला आम्ही चांगली प्रॅक्टिस केली होती. 7 थर लावले, 7 थर उतरवले. 23ला चांगल्या पद्धतीने झालं. 24ला 8 थर फक्त एक 3 ते 4 सेकंदासाठी आम्ही एक मिस झाले होते आमच्याकडून, जे बाळा नांदगावकर साहेब यांची अंडी होती. काळा चौकीचं मैदान होतं ते. आणि त्यानंतर एक मनात पक्क ठेवलं की पुढच्या वर्षी काय होते, छाती डोक हीच टी शर्ट असणार, हेच मैदान असणार, हीच माती असणार, आयोजक सुद्धा तेच असणार. फक्त संगमचे पडलेले नाही तर उभे राहिलेले 8 थर दाखवणार. आणि ते चित्र यावेळी मनात होतं. थर चढताना सुद्धा आम्ही प्रत्येकाने एकच विचार केला की करायचं आहे तर, म्हणजे आम्ही डायलॉग आमचा तो असतोच की अभि नाही तो कभी नाही, करायचं तर आत्ताच, त्यानंतर पुढे नाही बघितलं, इतिहास जमा होतो विषय, करायचं तर. आणि यावर्षी एक अभिमान वाटतोय आम्हाला की आम्ही त्याच मैदानावर मागच्या वेळी सगळे रडलो होतो. म्हणजे पडल्यानंतर एक 3-4 सेकंद उमंग उभा राहताना आम्ही पटकन पडलो होतो. थोड्या टेक्निकल गोष्टी त्या झाल्या चुकीच्या, पण यावेळी नव्हतं सोडणार. ते मैदान आम्हाला दाखवायचंच होतं की कुठलीही जागा अनलकी नसते. आपण आपली ताकद ठेवली पाहिजे, कुठल्याही जागेवर उभं राहायचंय, छाती डोकून उभं राहायचंय आणि 100% वेळी जुळवणार. आणि 8 थर आम्ही एकदम सक्सेसफुली तिकडे लावलो. क्या बात आहे. हीच खरं तर मराठी माणसाची ताकद आणि ही जिद्द आहे मुलांनो, की ज्यावेळी तो एक बॅड पॅच होता, म्हणजे एक तो वाईट काळ होता, पण त्यावर मात करून जो आपला गोविंदा उभा राहिलाय आणि जे सक्सेसफुल त्यांनी करून दाखवलंय, कारण ती जिद्द होती, चिकाटी होती, आणि ही माझ्या मराठी माणसाची आहे, त्याचा मलाही अभिमान आहे. आणि तुमचंही खूप खूप त्या ठिकाणी म्हणजे कौतुकास्पद आहे की ही जिद्द तुम्ही ठेवली आणि ते तुम्ही स्वप्न पूर्ण करून दाखवलंय तुमचं. तर पुढच्या वर्षी काय पाहायला मिळेल? पुढच्या वर्षी एक संगम परिवाराने काही गोष्टी डिसाईड केलेल्या आहेत, पण त्या वेळ आल्या की चित्र दाखवायचं. पण त्याचं प्लॅनिंग 17 ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे त्या गोष्टीला. 18 ऑगस्ट पासून त्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. 2026चा येणारा गोविंदा, त्याची सुरुवातच संगम गोविंदा पथकाने 18 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात तयारी केली आहे. सो नक्कीच डेफिनेटली एक आहे आणि कॉन्फिडन्स आहे की जे चित्र मनात ठरवलंय ते डेफिनेटली डिलिव्हर होणार. डेफिनेटली नक्कीच नक्कीच. जे करू ते मेहनतीने करू, जे करू ते वांद्रेकरांसाठी करू, जे करू ते संगमसाठी करू, जे करू ते स्वतःसाठी करू आणि आपल्या सणांसाठी करू. तरी संगम गोविंदा पथक भविष्यात 100% वांद्रेकरांना अभिमान वाटणारं गोविंदा पथक असणार. ते आज आम्ही तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून नक्कीच होईल. आमचे तुम्हाला खूप सदिच्छा आहेत. श्रीकृष्णाच्या आशीर्वाद आहे तुम्हाला, संगमच्या माऊलीचा आशीर्वाद आहे, आणि तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. तर शेवटचा प्रश्न की संगम गोविंदा पथकाविषयी 3 शब्दामध्ये वर्णन. संगम गोविंदा पथकाविषयी 3 शब्दामध्ये वर्णन करायचं झालं
तर एक म्हणजे संगम, स पासून सुरुवात करूया. संस्कृती आणि परंपरा ह्या दोन्ही गोष्टी जपून आपला उत्सव साकार करणारं गोविंदा पथक. ग, संगमचा ग, ग ह्या गोष्टीसाठी की जे गतिमान वातावरण ह्या स्पर्धेचं चालू आहे, आपण किती धावू शकतो, आपल्यातली कॅपॅसिटी काय आहे आणि आपण समोरच्याला कुठे चेस करणार आहोत, तो ही गती आपल्याला कशी वाढवायची आहे, कधी वाढवायची आहे, त्यासाठी तो ग आहे. आणि म म्हणजे एक तर आपल्या मराठी माणसासाठी अरे वा. आणि महाराष्ट्रासाठी जो उभा राहिलेला हा उत्सव आहे, हा उत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या बाहेरही या उत्सवाची एक क्रेज लोकांपर्यंत पोचावी, म्हणून हा आमचा अट्टहास आहे. आणि म्हणून हे 3 अक्षरी नाव संगम. सो एकत्र एक नद्यांचा मिलाप होतो ना. सो आम्हाला या खेळाच्या माध्यमातून संस्कृती, त्याच्यानंतर आपल्या उत्सवाची एक बोलतात ना, आपण आपल्या उत्सवाप्रती आपली असलेली आपुलकी, हा गोविंदा म्हणजे फक्त एकमेकांच्या खांद्यावरती उभं राहून थर रचणारा गोविंदा नाहीये. आणि संगम गोविंदा पथकाचं एक टॅग आहे की आम्हाला थरांचीच उंची नाही गाठायची आहे, आम्हाला संस्कृती आणि परंपरेची पण उंची गाठायची. सो ह्या गोष्टीसाठीच आम्ही हा संगम परिवार, संगम गोविंदा पथक, ही असणारी मॅनेजमेंट, आमची टीम, तरुण मुलं, हे टॉपर, हे उद्याच्या संगम गोविंदा पथकाचं भविष्य आहे. आणि नक्कीच लोकांना जे आम्हाला लोकांपर्यंत डिलिव्हरी करायचे ते डेफिनेटली आम्ही 2026 आपण पुन्हा नव्याने भेटणार आहोत आणि आपण एका विश्वविक्रमाच्या गोष्टीने ब्रॉडकास्टिंग करणार आहोत, हा मला विश्वास आहे, खात्री आहे. नक्कीच, नक्कीच. त्यावेळी नक्की पुन्हा आम्ही तुमची भेट घेऊ आणि नक्कीच बोलू. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही सुद्धा संगम गोविंदा पथकाला, संपूर्ण परिवाराला आमच्या 360 कट्टा करून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा एकदा भेटूया. आणि तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.